नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या गोष्टीचे नाव आहे समर्थ रामदास स्वामींची शास्त्रवृत्ती दर्शवणारी कथा. श्री समर्थ रामदास स्वामींचे शिष्य प्रचार कार्यासाठी सर्वत्र संचार करत होते. श्री शिवरायांचा नुकताच उदय होऊ लागला होता. महाराष्ट्रात जागोजागी अत्याचारी मोगल अधिकारी थैमान घालत होते. सातारा भाग विजापूरच्या आदिलशाहीच्या कह्यात होता. त्याचा एक मोगल ठाणेदार संगम माऊलीला राहत होता. हा ठाणेदार फार अत्याचारी होता. तो हिंदूंना फारच त्रास देत असे. तो नेहमी गरीब ब्राह्मण, गोसावी, बैरागी, संन्यासी यांना फार पीडा देत असे. त्याने ब्राह्मणांची स्नानसंध्या, होम हवन, यज्ञयाग बंद पाडले. पुराणे आणि कीर्तने बंद पाडली. त्याचवेळी श्री समर्थ शिष्य उद्धव स्वामी यांचा मुक्काम माहुलीस पडला. त्यांनी तिथे समवेतच्या मंडळीसह स्नान, संध्या, पूजा अर्चा चालू केली. कृष्णामाईच्या घाटावर प्रवचन चालू केले. ठाणेदाराला याची वर्दी मिळताच त्याने उद्धव गोसावींना पकडले आणि मारझोड केली. त्यांना त्यांच्या समवेतच्या 4 लोकांसह अंधार कोठडीत टाकले. सर्व लोक घाबरून सैरावैरा पळू गेले. समर्थांचा एक शिष्य मात्र संधी साधून पळाला. त्यावेळी श्री समर्थ चाफळला होते. शिष्य धावत पळत दुसऱ्या दिवशी सकाळी चाफळला आला. त्याने घडलेला सर्व वृत्तांत समर्थांना निवेदन केला. समर्थ रागाने लालबुंद झाले. त्यांचे डोळे आग ओकू लागले. त्यांनी कल्याण स्वामीकडून एक वेताची झणझणीत छडी मागून घेतली. ते आसनावरून ताडकान उठून चालू लागले. त्यावेळी त्यांना अडवणारं कोण? समर्थ न खाता पिता चालले होते. सूर्यास्ताला 1 घंटा अवधी असताना ते माऊलीला पोहोचले. ते थेट ठाणेदाराच्या वाड्यात शिरले. ठाणेदार हुक्का ओढीत बसला होता. समर्थांनी एका झेपेत ठाणेदाराला मानगूट धरून खेचले आणि हातातली छडीने त्याला अर्धमेला होईपर्यंत झोडपाव्यास आरंभ केला. समर्थांनी त्याला भर रस्त्यावर आणले. छडीचे तडाखे चालूच होते. ठाणेदाराच्या किंचाळण्यांनी वातावरण भरून गेले. ठाणेदाराचे सेवक तोंडात बोटे घालून उभे होते. समर्थांची उग्र नरसिंह वृत्ती पाहून सारे भयभीत होते. ठाणेदाराला सोडवायचे सामर्थ्य कुणातही नव्हते. ठाणेदाराच्या अंगातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. तो गयावया करून समर्थांच्या पाया पडला. अंधार कोठडीतील कैद्यांना प्रथम बाहेर काढ, अशी श्री समर्थांची गर्जना केली. ठाणेदाराने आपल्या चाकरांना आदेश दिला. अंधार कोठडी उघडण्यात आली. उद्धव स्वामी आणि समवेतच्या मंडळींनी येऊन समर्थांच्या पायावर लोटांगण घातले. ठाणेदारावर श्री समर्थांचा दांडगा प्रभाव पडला. त्याने समर्थाचे पाय धरून क्षमा मागितली. इथून पुढे कोणाचा छळ करणार नाही, भजन, कीर्तन, पुराण बंद पाडणार नाही आणि कुणालाही अन्यायाने बाटवणार नाही, अशी त्याने कुराणावर हात ठेवून शपथ घेतली. इतके झाल्यावर श्री समर्थ रामदास स्वामींनी दयाद्र अंतकरणाने त्या ठाणेदारास क्षमा तर केलीच, पण त्या व्यतिरिक्त त्याला दिलेल्या मारावर त्यांनी स्वतः झाडपाल्याचे औषध लावून मलमपट्टीही केली. श्री समर्थ सर्व दिवस उपाशी आहेत हे कळताच गावातील लोकांनी समर्थ आणि उद्धव स्वामी यांच्या तसेच अन्य सर्व मंडळींच्या भोजनाची व्यवस्था केली. त्या रात्री श्री समर्थांनी माहुलीच्या घाटावर सर्व प्राणी मात्र भगवंताची लेकरे आहेत, सर्वांशी समत्वाने वागावे या सूत्रावर निरनिराळे दृष्टांत आणि उदाहरणे देऊन श्रुश्राव्य प्रवचन केले.
माऊलीची जनता तृप्त झाली. या गोष्टीचा संदर्भ मासिक धार्मिक मार्च 1985 मधून घेतलेली आहे. मित्रांनो, संत केवळ देवतांच्या तारक रूपाचीच नव्हे तर वेळप्रसंगी आवश्यकतेनुसार मारक रूपाची साधना कशी करतात याचेच हे उदाहरण आहे. जुलूम आणि अत्याचार होत असताना कनवाळू संतही त्याचा प्रतिकार करतात, बघ्याची भूमिका घेत नाहीत. हा बोध घेऊन आपणही जागृत होऊन वैध मार्गाने अत्याचाराला प्रतिकार करायला हवा. देवाशी एकरूप होण्यासाठी भक्ताला त्याच्या तारक आणि मारक दोन्ही रूपाची उपासना करणे आवश्यक असते. काळानुसार तर आता शास्त्रधर्म साधनेचे महत्त्व अधिकच आहे. या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की सर्वांशी समत्वाने वागावे हा संदेश समर्थांनी दिलेला आहे. कोणावरही अत्याचार करू नये, सर्वांना प्रेमाची वागणूक द्यावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर बालमित्रांनो, कशी वाटली गोष्ट ती कृपया सांगा. आणि आपली ही आजची छोटीशी गोष्ट संपवते. धन्यवाद.